नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासी भाड्यात 10% वाढ। आरोग्य सेनेच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार कोण, डॉक्टर प्रशासन का समाज या विषयावर परिसंवादाचे आयोजन। पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या महात्मा फुले मंडईत सिटी सेंटर उभारण्याचा प्रस्ताव। नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार जलसंधारण मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान। आणि कमी पैशात घर देण्याचे आमिष दाखवून त्रिशूल बिल्डरने 500 जणांना घातला करोडोंचा गंडा। डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासी भाड्यात 10% वाढ करण्यात आली आहे। डिझेल दरवाढीमुळे वर्षाला पडणाऱ्या सुमारे 128 कोटी रुपयांच्या आर्थिक बोजातून एसटी महामंडळाला वाचवण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने 10.34% भाडेवाढीला मंजुरी दिली। त्यामुळे कानाकोपऱ्यातून धावणाऱ्या एसटी प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास महागला आहे। शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे। या भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी जनता फेऱ्यांमध्ये पहिल्या 6 किलोमीटरसाठी कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही, तर मुंबई पुणे शिवनेरीचा प्रवास तब्बल 50 रुपयांनी महागला आहे। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ही भाडेवाढ करण्यात आल्यामुळे याचा पहिला फटका पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांना बसणार आहे। 7 ते 15 किलोमीटरसाठी 1 रुपया, 16 ते 21 किलोमीटरसाठी 2 रुपये, तर 22 ते 36 किलोमीटरसाठी 3 रुपयांची भाडेवाढ करण्यात आलेली आहे। या भाडेवाढीमुळे एसी गाड्यांचा प्रवासही 50 रुपयांनी महागला आहे। आरोग्य सेनेच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार कोण, डॉक्टर प्रशासन का समाज या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। समाजातील गर्भलिंग निदान करण्याच्या वाढत्या प्रमाणाला राज्यकर्ते आणि डॉक्टर हे दोघेही जबाबदार आहेत। डॉक्टरांची कायदा समजून घेण्यातील उदासीनता आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील प्रशासनाचे अपयश या दोन्ही घटकांमुळे आजही गर्भलिंग निदान होऊन स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचा सूर या परिसंवादात उमटला। यावेळी महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर दिलीप लाखकर, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बळीवंते, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोगे आदी उपस्थित होते। आरोग्य सेनेचे संस्थापक डॉक्टर अभिजित वैद्य अध्यक्षस्थानी होते। डॉक्टर बळीवंते म्हणाल्या, स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न सोडवण्यासाठी समाज, प्रशासन, डॉक्टर या सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे। लिंगनिदान करण्यात फॉर्म F हे मार्गदर्शक तत्वासारखे आहे, मात्र याबाबत डॉक्टरांची उदासीनता आहे। डॉक्टरांनीच सापळा रचून लिंगनिदानासाठी येणाऱ्यांना पकडून देण्याबाबत काही तरतूद आहे का हेही तपासले पाहिजे। यातून एकूणच समाजाची भूमिका स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले। डॉक्टर लाखकर म्हणाले, सोनोग्राफी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सोनोग्राफी करण्यासाठी अशिक्षितच येतात असे नाही, तर सुशिक्षित लोकही येतात। याविरुद्ध महिला आणि महिला डॉक्टरांनी पुढे आले पाहिजे। सोनोग्राफी मशीनचा वापर हा इतरही अनेक घटकांसाठी होतच असतो असेही डॉक्टर लाखकर यांनी सांगितले। पुण्याच्या वैभवात भर घालणाऱ्या महात्मा फुले मंडईत सिटी सेंटर उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ऐतिहासिक महात्मा फुले मंडई आणि सभोवतालचा परिसर येत्या काही काळात मोकळा श्वास घेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। मंडईतील गाळे अपुरे पडत असल्याने या ठिकाणी सिटी सेंटर विकसित करून गाळे वाढवण्यात यावे असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर आला आहे। मंडईच्या सभोवतालचे पथारीवरील विक्रेते यांचे मंडई मागील नवीन मंडईच्या जागेत पुनर्वसन करून येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंग, रिक्रिएशन हॉल या सुविधांसह सिटी सेंटर उभारण्यात यावे असा प्रस्ताव स्थानिक नगरसेविका आमदार माधुरी मिसाळ आणि भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक यांनी ठेवला आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेली मंडईची इमारत शहराच्या हेरिटेज इमारतींपैकी एक आहे। पुण्यात येणारे पर्यटक आवर्जून मंडई पाहण्यासाठी येतात, त्यामुळे हा भाग कायम गजबजलेला असतो। शहराचा झपाट्याने विकास होत आहे, तसेच लोकसंख्याही वाढत असल्याने मंडई आणि परिसरातील जागा अपुरी पडत आहे। त्याचमुळे मंडईच्या सभोवतालचा परिसर विकसित करणे अत्यावश्यक झाले आहे असे प्रस्तावात म्हटले आहे। या प्रस्तावासंदर्भात माहिती देताना मुक्ता टिळक म्हणाल्या, ऐतिहासिक मंडईच्या वास्तूच्या वापरात बदल करणे शक्य
शक्य नाही, परंतु नवीन मंडईमध्ये बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहे. या मंडईमध्ये गाळेधारकांना ज्या व्यवसायासाठी गाळा देण्यात आला त्या व्यतिरिक्त दुसरा व्यवसाय करता येत नाही अशी अट घातल्यामुळे व्यावसायिकांवरही बंधने आली आहेत. एकंदर या सर्व परिस्थितीचा विचार करून नवीन मंडईच्या अंतर्गत भागात आणि बाहेरच्या बाजूला आणखी काही गाळे बांधून परिसरात बसणाऱ्या पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे, ज्यामुळे या परिसरात पथारी व्यावसायिक आणि अनियमित पार्किंग व्यवस्थेमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येणारा बकालपणा टाळता येणार आहे. या परिसराला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशी आशा असल्याचे टिळक यांनी यावेळी सांगितले. नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्कार जलसंधारण मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या वतीने देण्यात येणारा आर्यभूषण पुरस्कार यावर्षी विदर्भातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते डॉक्टर वारा कोरपे तर पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना देण्यात आला. यावेळी उल्हास पवार, अंकुश काकडे, आमदार गिरीश बापट, अनिल शिरोळे, नरेंद्र दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर वारा कोरपे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव संतोष कोरपे यांनी स्वीकारला. या प्रसंगी अनंत दीक्षित म्हणाले, मला मिळालेल्या या पुरस्कारात समाजाचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या या सत्कारात सकाळ आणि लोकमत या दैनिकांचाही तितकाच महत्वाचा वाटा आहे. व्यासपीठावरती कसं बोलावे हे शिकवण्यापेक्षा आपण काय बोलतो आणि त्याचा अर्थ समोरचा समाज काय घेतो हे पत्रकारितेने मला शिकवले. आजच्या काळात माहितीचा स्फोट झाला आहे. मोठ्या प्रमाणात माहितीचे जाळे पसरवले आहे, पण सत्य आणि महत्वाची माहिती देणे हेच पत्रकारितेचे खरे काम आहे. समाजाला शिकवण्यापेक्षा समाजाकडून शिकण्यासारखे खूप काही असते असेही ते म्हणाले. मराठी वृत्तपत्रात हिंदीचा वापर होत असल्याची खंतही दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केली. सुनील तटकरे म्हणाले, हा माझ्या हस्ते देण्यात आलेला पुरस्कार योग्य रीतीने आणि योग्य माणसांना दिला गेला याचा आनंद वाटत आहे. या कार्यक्रमाला यायच्या आधी काही दिवस मी परदेशात होतो, पण आपल्यासारखी संस्कृती कुठेही पाहायला मिळाली नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले. नरूभाऊ लिमये यांचे या कार्यात खूप मोठे योगदान आहे. त्यांचे 20-80 हे चरित्रही खूप चांगले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रामचंद्र मरगज तर सूत्रसंचालन जयराम देसाई यांनी केले. सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राध्यापक M.N. नवले यांच्या विरोधातील तक्रारीमध्ये खाडाखोड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पवन गांधी चॅरिटी ट्रस्ट यांची मुळशी तालुक्यातील मौजे आंबडवेट येथील 15 कोटी रुपयांची 11.5 एकर जमीन बनावट आणि बोगस दस्तऐवज तयार करून बळकावण्याचा प्रयत्न सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी करीत असल्याची लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बराटे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीमध्ये अधिकाऱ्यांनी FIR वर व्हाईटनरने खाडाखोड करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा रद्द केला असल्याने त्याविरोधात शिवसेनेच्या वतीने बालगंधर्व समोरील राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत बधे, राजेंद्र शिंदे, संजय डोंगरे, नंदू घाटे, तम्मा विटकर, संतोष भुतकर आणि मिलिंद काची आदी उपस्थित होते. अखिल मसोबा समिती आणि अखिल मंडई ट्रस्टच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राहुल सूर्यवंशी म्हणाले, हा कार्यक्रम महात्मा फुले मंडई बुरुड आळी येथे होणार असून उत्तम बिनताडे यांच्या स्मरणार्थ 26 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता लिटिल चॅम्प्स लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम लिटिल चॅम्प्स कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, कौस्तुभ गायकवाड आदी कलाकार सादर करणार आहेत. यावेळी निवृत्ती जाधव म्हणाले, 27 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पारंपरिक ढोल ताशा महाकरंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून 28 जुलै रोजी शहरातील महिला बचत गटांसाठी पुणे शहर स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 9822365849 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले. दर्पण आर्ट गॅलरीत भन्नाट मॉन्सून शो या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय विद्यापीठातून फाईन आर्ट्सचा कोर्स नुकताच पूर्ण केलेल्या 7 जणांच्या पेंटिंगचे प्रदर्शन येत्या 13 जुलैपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. कला दर्शवणाऱ्या या प्रदर्शनात प्रामुख्याने फिगरेटिव्ह चित्र पाहायला मिळणार आहेत. मोहन गुंजाळ या विद्यार्थ्याने बैल ही थीम घेऊन तयार केलेली पेंटिंग्स तसेच सुप्रिया मनंधारने विविध शेप्सचा अंतर्भाव करून काढलेली पेंटिंग्स इथे ठेवण्यात आली आहेत.
अलीकडे चित्रांमध्ये प्रिंट हा प्रकारही वेगाने प्रचलित होतोय. लाकूड किंवा तत्सम गोष्टींचा वापर करून शाईच्या सहाय्याने इम्प्रेशन्स निर्माण करून ही प्रिंट्स काढली जातात. सेल्फ हा विषय घेऊन प्रिया सावळेने तयार केलेली प्रिंट्स या प्रदर्शनात पाहायला मिळतील. मूळची नेपाळची असलेल्या सुजाता शाहच्या चित्रात निसर्गातील घटकांवर भर देण्यात आलेला आहे. तिच्या चित्रांतील बारकावेही वाखाणण्याजोगे आहेत. ऑर्गेनिक पासून अर्बन पर्यंत अशी थीम घेऊन रुपाली पाटीलने पेंटिंग्स तसेच प्रिंट्स तयार केलेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने गडद रंगाचा वापर तिने केला आहे. मलाली देशपांडेने काढलेल्या पेंटिंग्सवर ॲब्स्ट्रॅक्ट शैलीचा जास्त प्रभाव दिसून येतो. नव्या दमाच्या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी या प्रदर्शनाला एकदा जरूर भेट द्यावी. कमी पैशात घरे देण्याचे आश्वासन दाखवून त्रिशूल बिल्डरने 500 जणांना करोडोंचा गंडा घातला, अशी माहिती पीडित ग्राहकांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ग्राहक पेठेचे अध्यक्ष दादासाहेब बेंद्रे, कार्याध्यक्ष सूर्यकांत पाठक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्रिशूल बिल्डरने उंडरी येथे 5 ते 10 लाख रुपयात घरे देण्याची योजना मोठा गाजावाजा करून 2009 मध्ये सुरू केली होती. त्याकरता सुरुवातीला 2 लाख रुपये भरून फ्लॅट बुक केला जायचा. त्यानंतरचे पैसे हप्त्याने देण्याची सुविधा त्रिशूल बिल्डरचा हेमंत बुद्धिवंत याने उपलब्ध करून दिली होती, अशी माहिती पीडित ग्राहकांनी दिली. आपले स्वतःचे घरकुल उभे करण्याचे स्वप्न बाळगणारे अनेक रिक्षावाले, भाजी विक्रेते तसेच छोटी मोठी नोकरी करणारे यांनी पैपै गोळा करून जमवलेली रक्कम त्रिशूल बिल्डरकडे जमा केली होती. त्यावेळी उंडरीतील जागेचा 7/12 उतारा बुद्धिवंत याच्या नावे असल्याची बनावट कागदपत्रे त्याने दाखवली होती. मात्र त्या जागेचा उतारा महाराष्ट्र शासनाच्या नावे असून ती जागा शासनाने पाझर तलावाकरता राखून ठेवली असल्याचे निष्पन्न झाले. या विरोधात 10 जून रोजी त्रिशूल बिल्डरच्या कोरेगाव पार्क येथील कार्यालयासमोर ग्राहक दवंडी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही पीडित ग्राहकांनी यावेळी दिली. त्रिशूल बिल्डरने ग्राहकांशी रजिस्टर करारनामे करून 18 महिन्यांमध्ये घराचा दावा देण्याचे कबूल केले होते. उंडरीतील जागेत त्याने इमारत बांधायला सुरुवात केली. त्यावेळी 15 मे 2009 रोजी जिल्हा परिषदेने ही जागा पाझर तलावासाठी राखून ठेवली असून 7/12 उतारावर शासनाचे नाव असल्याची नोटीस बुद्धिवंत याला दिली. मात्र याची माहिती त्याने ग्राहकांपासून लपवून ठेवली. 25 डिसेंबर 2009 रोजी जिल्हा परिषदेने कारवाई करून इमारतीचे बांधकाम पाडले. यावेळी तो आणखी 2000 एकर जागा असून सर्वांना फ्लॅट देण्यात येतील असे सांगत होता. मात्र गेल्या 5 महिन्यात त्याने काहीच हालचाल न केल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे पीडित ग्राहकांनी सांगितले. नमस्कार, माझं नाव विजय सागर. मी ग्राहक पंचायतीमध्ये मार्गदर्शक म्हणून काम पाहतो. माझ्याकडे एक साधारण 2 महिन्यापूर्वी काही लोक आली. त्यांनी सांगितलं की आम्ही उंडरीवरून आलोय. त्यात एक डॉक्टर शेख म्हणून होते. त्यांनी सांगितलं की आमची अशी फसवणूक झाली, आम्हाला 500 लोकांचे फ्लॅट्स हे झेडपीनी पाडलेले आहेत आणि आता आम्ही हवालदिल झालेलो आहे. आम्ही जर जायचं कुठं हा प्रश्न आहे. मग त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की तुमच्या लोकांची आधी संघटना तयार करा. किती लोक तुम्ही एकत्र करू शकता ते करा, कारण एकट्याने फाईट करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून आपण फाईट केलं त्याचा फायदा होईल. मग त्या लोकांनी प्रत्येकाने एकमेकाचे फोन नंबर घेत त्यांना एक मीटिंग बोलवली त्यांनी आणि ती मीटिंग बन गार्डनला बोलवली आधी आणि तिथे प्रत्येकाला SMS करून बोलवलं होतं. पण बिल्डरनी त्याच काय लोकांना SMS करून सांगितलं की मीटिंग कॅन्सल झाली अशी. पण तरी देखील मीटिंग झाली नंतर आणि त्या मीटिंग नंतर आपल्या लोकांनी तिथे अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्या रविवारी 100 लोक आली होती उंडरीमधले आणि त्या लोकांनी मग सगळे आपले प्रश्न मांडले की आपण किती फसलोय, आपल्याला 2 लाख ते 3 लाख रुपये आपले घेतलेत, पोस्ट डेटेड चेक घेतलेत. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही त्यांना स्टॉप पेमेंट करायला सांगितलं. बँकेमध्ये जाऊन स्टॉप पेमेंट्स करा आणि एक ऍप्लिकेशन द्या, त्याला नोटीस द्या. तर ती तशी नोटीस पाठवली. त्यानंतर पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला त्यांना सांगितलं आणि पोलीस स्टेशनला जेव्हा गेले ते त्या 3 पोलीस स्टेशन त्यांना हिंडायला लागलं. त्या 3 पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांची तक्रार कोणी घेतलीच नव्हती. मग त्यावेळेला मी फोन करून तिथल्या कमिशनर जे कोणी PS आहेत त्यांच्याशी बोललो, पण तरीही त्यालाही एवढी दाद दिली नाही त्यांनी आणि शेवटी त्यांच्याकडनं फक्त एक ऍप्लिकेशन रिसिव्ड म्हणून एक सही दिली. पण ऍक्च्युली FIR फाईल केलं नाही, कारण जोपर्यंत FIR फाईल होत नाही तोपर्यंत त्या केसचा इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित होत नाही.
मग नंतर आम्ही असं ठरवलं की आता आपल्याला ग्राहक पंचायतीला रस्त्यावर उतरून लोकांना सावध करायला पाहिजे, कारण सदर बिल्डरने बऱ्याचशा फ्लॅटच्या स्कीम अशा काढल्यात आणि आज पण पेपरमध्ये जाहिरात आहेत त्याचे की 25,000 रुपये द्या आणि आपलं घर बुक करा. तर ते लोकांची फसवणूक टाळण्यासाठी शालिनी लेक व्ह्यू चं जे ऑफिस आहे त्रिशूल बिल्डर श्री हेमंत बुद्धिवन यांचं ऑफिस हे सी लेन मध्ये कोरेगाव पार्कला ओ हॉटेलच्या जवळ आहे.